नमस्कार मित्रांनो, चला तर मग सुरू करूया आपली अगत्यंतरची ब्लूप्रिंट. बाकीच्या विषयाच्या ब्लूप्रिंट अपलोड झाल्यात. या व्हिडिओच्या नंतर तुम्ही या प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता. सेकंड इयर ब्लूप्रिंट मध्ये जाऊन बाकीच्या विषयाच्याही ब्लूप्रिंट पाहू शकता. ठीक आहे, या ब्लूप्रिंट इनिशियाझमने दिलेले आहेत, आयुर्वेद मराठीने नाही. एसएक्यू विषक्त आहार 8 एसएक्यू पाहूया, त्याच्यानंतर 4 एलक्यू पाहूया, स्पेसिफिक की पाहूया. त्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत हे तुम्ही सिलेबस कॉपीमध्ये जाऊन पाहूया. आता वेळ न घालवता फक्त कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर एसएक्यू आहेत, कोणकोणत्या टॉपिकवर एलक्यू आहेत पाहूया. फर्स्ट एसएक्यू, विषक्त आहार परीक्षा आणि विरुद्ध आहार याच्यावरती येऊ शकतो पहिला एसएक्यू. किंवा विष उपद्रव अँड डिसीज कॉज ड्यू टू एक्सप्लोजर टू विष, म्हणजे विषाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर जे डिसीज होतात ते आपण येऊ शकतो. किंवा पॉइझन, गरविष, दूषी विषय हे सर्व येऊ शकतं. याच्यामध्ये आपल्या क्लासिफिकेशन ऑफ पॉइझन, मॉडर्न आणि आयुर्वेदानुसार विषयाचं क्लासिफिकेशन हे दोन्ही आपल्या याच्यामध्ये करायचं आहे. ठीक आहे, आणि विषक्त आहार आणि परीक्षा हे सुद्धा यामध्ये इम्पॉर्टंट ठरतं. त्याच्यानंतर विष चिकित्सा दुसरा आपल्याला जो एसएक्यू सापडणार आहे. विष चिकित्सा म्हणजे मॅनेजमेंट ऑफ पॉइझनिंग. एखादा व्यक्ती विषाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला किंवा विष पिलेला आहे तर त्याची मॅनेजमेंट कसं करायचं, ट्रीटमेंट कसं करायचं हे सर्व पॉईंट त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर थिरोपॅटिक युटिलिटी ऑफ आगध योगा, जे आगधचे योगा दिलेले आहेत ते सर्व पाहायचे आपल्याला, त्याचे इन्ग्रेडियंट्स, त्याची थिरोपॅटिक युटिलिटी. नंतर डर्मॅटॉलॉजिकल मॅनिस्टिफिकेशन ऑफ विष आणि पॉइझन दोन्हीचं पण. यापैकी तुम्हाला कोणताही एक एसएक्यू 2 नंबरला दिसू शकतो एक्झाम मध्ये. त्यानंतर पाहूया कृत्रिम विष, स्थावर विष. कृत्रिम विष किंवा स्थावर विष, पॉइझन ऑफ प्लांट ओरिजिन आणि इन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी हे आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो. स्थावर विष, पॉइझन ऑफ मेटॅलिक ओरिजिन. तुम्ही जर थोडाफार अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहित असेल की हे स्थावर विष आणि कृत्रिम विष यावरती क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये दिसायला मिळेलच, बघायला मिळेलच. त्याच्यानंतर चौथा एसएक्यू आपल्याला जांगम विष वरती येऊ शकतो. किंवा कॉन्सेप्ट ऑफ अगततंत्र, एकदम बेसिक क्वेश्चन जर त्यांना टाकायचा आहे तर कॉन्सेप्ट ऑफ अगततंत्र, आगतची व्याख्या वगैरे. त्याच्यानंतर क्लिनिकल टॉक्झिकोलॉजी, वैद्य सदवृत्त जे की आपल्या सर्वांना माहिती आहे. ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द मेडिकल प्रॅक्टिशनर, मेडिकल प्रॅक्टिशनरच्या ड्युटीज काय काय आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत, विषयुक्त पेशंट त्याच्याकडे आल्यानंतर हे सर्व या पॉईंटमध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर 5वा एसएक्यू, अगततंत्राचा आपला एकच पेपर असतो, त्यामध्ये 8 एसएक्यू आणि 4 एलक्यू 20 एमसीक्यू आपल्याला मिळतात. त्यापैकी तुम्हाला हे एनसीएझम दिल्ली ब्लूप्रिंट तुमच्या पुढे देतोय. 5 नंबरला इन्व्हायरमेंटल टॉक्झिकोलॉजी यावरती येऊ शकतो. किंवा आगततंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर, आगततंत्राचा कॅन्सरवर काय पर्स्पेक्टिव्ह आहे यावरती क्वेश्चन येऊ शकतो. किंवा सबस्टन्सेस ऑफ अब्यूज, अब्यूजसाठी वापरले जाणारे सबस्टन्स यावरती येऊ शकतो. त्याच्यानंतर 6वा एसएक्यू काय काय येतो, एस्पेक्झियल डेथ्स, पर्सनल आयडेंटिटी अँड इंजुरी. ठीक आहे, पोस्टमॉर्टमचे काय आपण नंतर पाहणार. एस्पेक्झियल डेथ म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या डेथ, याच्यामध्ये काय काय येतं, ड्रॉनिंग येतं, त्याच्यानंतर हँगिंग येतं, सफोकेशन होतं, स्ट्रॅग्युलेशन येतं, हे सर्व एस्पेक्झियल डेथमध्ये येतात. एलक्यूसाठी पण इम्पॉर्टंट आहे. पर्सनल आयडेंटिटी आणि इंजुरी या तिन्हीपैकी एकावर तुम्हाला 6व्या नंबरचा एसएक्यू दिसून येईल. त्यानंतर 7वा एसएक्यू कशावरती येतो, प्रेग्नेन्सी, डिलिव्हरी अँड अबॉर्शन, तसेच सेक्शुअल ऑफेन्सेस, पर्सनल आयडेंटिटी या टॉपिकवरती तुम्हाला डायरेक्टली विचारले जाऊ शकतो. त्यानंतर 8वा फॉरेन्सिक, फॉरेन्सिक सायन्स, लॅबोरेटरी, त्याच्यानंतर ऍक्ट्स, रूल्स, रेग्युलेशन्स हे सर्व काही फॉरेन्सिकच्या रिलेटेड तुम्हाला यावरती विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, तुम्ही सिलेबस कॉपीमध्ये डिटेलमध्ये जाऊन पाहू शकतात की या फॉरेन्सिकच्या टॉपिकमध्ये काय येतं, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या टॉपिकमध्ये काय येतं. वाटलं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सिलेबस कॉपीची लिंकही देईल. ज्यांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं नसेल त्यांनी जॉईन करा. इंस्टाग्रामची लिंक आहे तीही तुम्ही सर्व जॉईन करा. आणि व्हॉट्सअपला तुमचा बॅच स्पेसिफिक ग्रुपच जॉईन करा. तुम्ही जर ओल्ड सेकंड इयरला असाल तर ओल्ड सेकंड इयरचा ग्रुप जॉईन करायचा आहे. न्यू सेकंड इयरला असाल तर न्यू सेकंड इयरचा ग्रुप जॉईन करायचा. दोन्ही ग्रुपला जॉईन झालेली लिंक तुम्हाला दोन्ही ग्रुपमधून काढून टाकण्यात येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आता एलक्यूकडे जाऊया. एलक्यू मध्ये आपल्याला विष चिकित्सा, जसं की आपण तिकडे पाहिलं होतं, ट्रीटमेंट ऑफ पॉइझनिंग किंवा मॅनेजमेंट ऑफ द पॉइझनिंग आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो. इम्पॉर्टंट आहे. कॉन्सेप्ट ऑफ अगततंत्र जे की बेसिक कॉन्सेप्ट आहे. क्लिनिकल टॉक्झिकोलॉजी त्याच्यावरती आपला पहिला एलक्यू दिसू शकतो, त्यामुळे याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला कळाले असेल. त्याच्यानंतर जांगम विष, गरविष आणि दूषी विष यापैकी डायरेक्टली तुम्हाला एलक्यूला एक पॉईंट येऊन जाईल. त्याच्यानंतर कृत्रिम विष, स्थावर विष या दोन्हीपैकी एक तुम्हाला एक्झाम मध्ये दिसेल, म्हणजे प्लांट ओरिजिनचे पॉइझन, मेटॅलिक ओरिजिनचे पॉइझन,
सबस्टन्स ऑफ अब्यूज याच्यावरतीही तिसरा LQ येऊ शकतो. त्याच्यानंतर चौथा LQ मॉडर्नचा सगळ्यात सोपा म्हणता येईल आणि त्याच्यामध्ये 3-4 कंटेंट आहे, तेवढं केली तुमचा हा LQ होऊन जाईल. त्याच्यामध्ये पहिलं येतं ॲस्पेक्झल डेथ, जसं की आपण पाहिलं हँगिंग, ड्रॉइंग, स्ट्रॅग्युलेशन, सफोकेशन सर्व येतं. पर्सनल आयडेंटिटी, इंजुरी आणि त्यानंतर थॅनॅटॉलॉजी. यावरती थॅनॅटॉलॉजी म्हणजे काय, डेथच्या रिलेटेड सर्व असतं, अर्ली साईन, लेट साईन, त्यामध्ये सर्व येऊन जातात. ठीक आहे, हा झाला ब्ल्यू प्रिंट आगत तंत्रची. ठीक आहे, पूर्ण 8 ACQ आणि 4 LQ. मी फक्त तुम्हाला टॉपिकचे नाव सांगितले की कोणत्या ACQला कोणता येऊ शकतो. MCQ यामध्ये दिलेलं नाही, तुम्ही सिलेबस पॉईंटमध्ये जाऊन पाहू शकता. MCQचा वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही, तुम्ही जर व्यवस्थित हे टॉपिक केले तरी तुमचे MCQ कव्हर होऊन जातील. ठीक आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सिलेबस कॉपीची लिंक मिळून जाईल आणि टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू व्हेरी मच. आणि या व्हिडिओनंतर तुम्हाला या विषयाचा काय कोणकोणते टॉपिक आपल्या यूट्यूबवर अपलोड व्हायला पाहिजे, कोणकोणते अवघड जातात, हे सर्व तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे फ्युचर प्लॅनिंगसाठी कामाला येईल की कोणकोणते इम्पॉर्टंट व्हिडिओ आपल्याला एक्झामच्या आधी अपलोड करता येतील. ठीक आहे, थँक्यू.